झटपट रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत। त्यासाठी मी 2 किलो पातळ पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत। शेंगदाणे 350 ग्रॅम, कढीपत्ता, फुटाण्याची डाळ 2 वाट्या, खोबऱ्याचे तुकडे, मनुके आणि 15 ते 16 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यात मी चिवड्याला लागणारा मसाला करून घेतलेला आहे। मसाला तयार करण्यासाठी प्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 चमचे साखर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा काळे मीठ, 4 चिमूटभर सायट्रिक ॲसिड, ही खूपच कमी घ्यायची आहे, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचे हळद असे घेतले आहे। त्यानंतर कढईत थोडे थोडे पोहे घेऊन ते अतिशय व्यवस्थित सिम गॅसवर कुरकुरीत वेईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। बघा, भाजल्यावर हाताने असे चुरले असतात, त्याच्याशी थोडे मोडले जात आहेत किंवा पावडर होते आहे। नंतर शेंगदाणे तळून घेतलेले आहे, ते पण मस्त खरपूस असे तळलेले आहेत। डाळ्या देखील गोल्डन कलरवर तळून घेतलेले आहेत व त्यानंतर खोबरे देखील गोल्डन कलरवर तळून घेतले आहे। त्यानंतर मनुके तळून घेतलेले आहेत व कढीपत्ता देखील तळून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरमधील मसाला टाकला आहे व 4 पळ्या तेलामध्ये कुरकुरीत मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि ते देखील टाकलेले आहे। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि हा आपला झटपट चिवडा तयार झालेला आहे पातळ पोह्यांचा।